पक्षाच्या नेत्यांच्यावर काल जो प्रकार केला हा गंभीर आहे। पण ही पद्धत नाही साहेब, काय गरज महाराष्ट्राचा उभ्या महाराष्ट्राचा अपमान केला त्या सरकारनं। पुतळा आमच्या छत्रपती शिवरायांचा जे हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे त्यात भ्रष्टाचार केला, तो पुतळा पडला, सगळ्या भारताचा अपमान साहेब झाला, पुतळा पडला। तिथं बघायला पण जायचं नाही कुणी। शे मालक झाले 7-12 मालवण चाईच्या नावावर केलाय का त्या महाराष्ट्राचा? घरात जातो, घुसतो, मारतो, पोलिसांना दम, त्यांचा बाप सागर बंगल्यावर बसलाय। ही भाषा साहेब महाराष्ट्रात पोलिसांच्या मिसेस ना काय वाटेल ते बोलतो, कुठली पद्धत साहेब? संस्कृती महाराष्ट्राची आहे। आणि तिघही बापले नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे, मुर्दाबाद मुर्दाबाद, नितेश राणे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, नितेश राणे मुर्दाबाद। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। उद्धव साहेब ठाकरेंचा विजय हो। मुर्दाबाद, नितेश राणे मुर्दाबाद। आम्हाला या आंदोलनात आजचा मोर्चा यश काय घेणं देणं नाही। हा माणूस हा नालाय रोज उठून महाराष्ट्राची साहेब प्रतिमा हिने बिघडवल्या, त्याला भाषा नाही, त्याला ताळतंत्र नाही बोलायचा। एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, विरोध खपवून घेऊ, किती खाली बोलायचं असतं? रात्री घुसू, घरात जाऊ, मारू, ही भाषा? महिला स्टेजवर असताना शिव्या देणे, आई बहिणीवर, ही संस्कृती कुठली संस्कृती साहेब? आम्ही निषेध करतोय साहेब या प्रवृत्तीचा। आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची नाही, फक्त हे येणार आहे। काल तो प्रकार झालाय, मालवणला बघायलाही जायचं नाही कुणी, पाहणी करायला जायचं नाही। अरे हिने बांधला पाडला ही विचार, बघायला फक्त गेले, त्यांचा काय संबंध आहे? बघायलाही जायचं नाही। या राज्य सरकारचा निषेध असो, या राज्य सरकारचा निषेध असो। मुर्दाबाद मुर्दाबाद, नितेश राणे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, नितेश राणे मुर्दाबाद। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोल काल मालवणमध्ये महाराष्ट्राची अस्मिता, हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवण मधला पडला। दुर्दैवानं जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। राजेश काल आदित्य साहेब मालवणमध्ये, आदित्य साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते मालवणला त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला गेलेले असताना दुर्दैवानं त्यांना थांबवायचा, अडवण्याचा प्रकार झाला। या घटनेचा निषेध म्हणून आज तीच नीच प्रवृत्ती आज ईश्वरपूर शहरामध्ये येणार आहे असं कळल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या। तुम्हाला काही मालवण आणि महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलेला नाही। माजी मंत्री तिथं म्हणतात इथं बाहेरच्या कुणी यायचं नाही, मग ही प्रवृत्ती आज इथं कशाला आली? तुम्ही बाहेर कशाला जाता? आणि हिंदुस्थानच्या आराध्य दैवताचा पुतळा त्यात सुद्धा भ्रष्टाचार करायला तुम्ही मागं पुढं पाहिलं नाही। तो पुतळा त्या ठिकाणी पडला, दुर्दैवाने तो पुतळा बघताना उभा महाराष्ट्र आणि भारत हळहळला। त्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक गैरसमज आहे, त्याच्या प्रतिकृती बाबतीत छत्रपती संभाजीराजांनी अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत। काल ह्यांच्याच आमदारांनी अनेक शंका त्या पुतळ्याच्या कामाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या आहेत। पुतळाही चुकीच्या पद्धतीने केलाय का विशिष्ट प्रवृत्तीने केलेला आहे। या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून तिथं भेट द्यायला सुद्धा जायचं नाही। मालवणचा सातबारा तुमच्या नावावर केलाय का? तिथं कोणी यायचं नाही। पोलिसांना धमकवण्याची भाषा,
लोकांना धमकावण्याची भाषा हा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पातळी सोडून बोलणं याला आमचा विरोध आहे. त्यामुळे ह्याचा निषेध करायसाठी याला आम्ही अडवणार होतो, परंतु आम्ही पोलिसांचा सन्मान करतो, आम्ही कायद्याचं संरक्षण करतो. घटना वाचवायसाठीच्या लढ्यात आम्ही सगळेजण सामील आहे. त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही आज ईश्वरपूर आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे. त्याच्या घोषणावरच आम्ही थांबलोय. फक्त मोर्चा वेगळा आहे, त्याला स्वरूप वेगळं आलं असतं, त्याचा वैयक्तिक कार्यक्रम असता तर ह्याला बघितलं असतं आम्ही काय करायचं असेल ते. आमची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांनी बघितली असती सांगली जिल्ह्यातली. त्यामुळे आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो. तोंडाला येईल ते बोलायचं, पोलिसांचा अपमान करायचा, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायचा, नको त्या स्तरावर बोलायचं. ह्या प्रवृत्तीचा तिघा राणेंनी महाराष्ट्र या ठिकाणी नासवलेला आहे. पातळी राजकारणाची तळाला घालवलेली आहे. त्यामुळे ह्या नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांचा आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आणि यांच्यावर कडक ऍक्शन. कालच्या प्रकाराबद्दल पोलिसांनी गृह खात्यानं, आणि गृह खात्याला कळत नसेल तो म्हणतो हा पोलिसांचा बाप सागर बंगल्यावर बसलाय. ही हिंमत झाली? अरे कुणाचा बाप काढताय? ज्या पोलिसांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे, आया बहिणींच्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या, त्याच्यात तुम्ही बाप सागर बंगल्यावर बसलाय म्हणताय, तो अपमान करताय. अरे ह्यांची उंची किती? पोलिसांच्या काठी एवढी सुद्धा उंची नाही यांची. हे म्हणतात मागासरा. ही काठी जरी उगाळली तर ह्यांना पळता थोडी होईल. गृहमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे पोलिसांना मोकळीक द्या, मग हे पोलीस ह्यांना बघतील काय करायचं ते. त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं.